त्यानंतर जे गोरगरीब लोक आहेत, आज आपल्याला काही प्रभाग नवीन सुद्धा आलेला आहे, गोरगरीब लोक आहेत, त्यांना सगळ्यात जास्त महत्त्वाचा विषय त्यांच्यासाठी गोरगरिबी, पोटाची भूक. आता पोटाची भूक भागवण्यासाठी रोजगार आला, रोजगार येण्यासाठी नगरविकास साहेब जे आमचे बसलेले आहेत एकनाथजी शिंदे साहेब, त्यांना लाडक्या बहिणींनी साथ देणं गरजेचं आलं. कारण लाडकी बहीण योजना जेव्हा साहेबांनी सुरू केली होती तेव्हा जाऊन महायुतीचे 233 उमेदवार तिथे बसलेले आहेत. आज महायुतीचे आमदार खासदार तिथे लढून विजयी झालेले आहेत 233 उमेदवार. आणि लाडकी बहीण योजनेच्या नंतर जे कोणती पार्टी सत्तेत होती, जे कोणती पार्टी सत्तेत आली किंवा मुख्यमंत्री बनले, त्यांनी अजूनही कोणतीच योजना अंमलबजावणीत नवीन आणली नाही. ज्या अंमलबजावण्या झालेल्या आहेत ते एकनाथजी शिंदे साहेबांच्या कारकिर्दीतच झालेल्या आहेत. तर त्यामुळे शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आज अमरावतीला, पूर्ण अमरावती जिल्ह्याला माझं आव्हान आहे की शिंदे सेनेचे एकनाथजी शिंदे साहेबांचे उमेदवार तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात निवडून आणा. कारण हेच तुमचे उद्याचं म्हणजे जे आपण विकास म्हणतो ते करतील. कारण आतापर्यंत स्मार्ट अमरावती बनणार होती, सत्तेमध्ये असलेल्या लोकांनी सांगितलं होतं स्मार्ट अमरावती बनवू. स्मार्ट इथेच उदाहरण आहे स्मार्ट अमरावतीचं की कचरामय अमरावती झाली आहे. स्मार्ट तर खूप दूरची गोष्ट राहिलेली आहे. फक्त एवढंच शब्द देईल की मनपामध्ये जर मी निवडून आली तर सर्वात पहिले अमरावतीमधला जव्हार गेट बुधवार हा प्रभाग पहिल्या नंबरचा स्मार्ट प्रभाग म्हणून ओळखला जाईल. आपला